मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवीला त्रास होत असतो तेव्हा मेघना म्हणते की पल्लवी, मी तुझी बॅग वरच्या रूममध्ये ठेवते हां, आणि तुझं बाकीचं सामानही आम्ही वरच्या रूममध्ये शिफ्ट करतो. आदिती मॅम देखील म्हणतात की पल्लवी, तू आता तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर. शांतनू मात्र काहीच बोलत नाही. मेघना आणि गीता जेव्हा पल्लवीला घेऊन जात असतात तेव्हा शांतनू म्हणतो की थांब पल्लवी. तो उठतो आणि तिथून निघून जातो. पल्लवी मनात विचार करते की हे अजूनही जुन्या गोष्टी विसरले नाही वाटतं. शांतनू त्याच्या रूममध्ये गेलेला असतो. तो सगळीकडे आजूबाजूला बघू लागतो. इकडे मात्र घरातले सर्वच जण टेन्शनमध्ये असतात की शांतनू नक्की बाहेर का गेलाय. पल्लवी म्हणते की मेघनाताई, मी जरा विश्रांती घेते, मला फार वेळ नाही बसता येते, मी तुमच्याच खोलीत जाते, चालेल ना? मेघना म्हणते की अगं चालेल का काय विचारतेस, चल. एवढ्यातच शांतनू तिथे येतो आणि विचारतो की कुठे निघालीस तू, तुला थांब म्हटलं होतं ना. तेव्हा मेघना म्हणते भाऊजी ते. तेव्हा शांतनू म्हणतो की पल्लवी, तुझं सर्व सामान मेघना वहिनीच्या रूममध्ये नाही तर मी सकाळी शिफ्ट केलंय. पल्लवी, आजपर्यंत मी तुला माझ्यापासून दूर ठेवण्याचा वेडेपणा केला आणि त्याची खूप मोठी शिक्षा दिलीस तुम्हाला. आता तशी चूक पुन्हा होऊ देणार नाही मी. एक क्षणही तुला माझ्या नजरेपासून दूर जाऊ देणार नाही मी. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. चल, मी तुला आपल्या रूममध्ये घेऊन जायला आलोय. हे बघून घरातल्या सर्वांना खूपच आनंद होतो. मोठ्या आईचं मात्र चांगलंच तोंड पडतं. शांतनू पल्लवीला त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो. येताना पल्लवीला तो डोळे बंद करायला सांगतो. पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू, उघडू डोळे. तेव्हा शांतनू म्हणतो की नाही, अजिबात नाही, चिटिंग करायची नाही, तू इथेच उभी राहा. मग शांतनू बाजूला जाऊन गाणं लावतो. पल्लवी हळूच डोळे उघडते आणि समोर बघते तर अख्खा रूम खूप छान पद्धतीने सजवलेला असतो. हे बघून पल्लवीला खूप आनंद होतो. तेव्हा शांतनू विचारतो की आवडलं? तेव्हा पल्लवी म्हणते की खूप आवडलं. किती छान सजवली आहे तुम्ही रूम, आणि मला सांगा, एवढी मोठी तयारी कधी केली तुम्ही? मला पुन्हा या रूममध्ये येऊन खूप छान वाटतंय. शांतनू म्हणतो की अजून बरंच काही दाखवायचंय, आपल्या लाईफमधल्या क्यूट मुवमेंटवरच्या जर्नीवर जायचंय. शांतनू पल्लवीला घेऊन डेस्क समोर जातो. त्यावर पल्लवीचा एक फोटो असतो. तो म्हणतो की ह्या सूर्यवंशी कॉलेजच्या पल्लवी सूर्यवंशी, मोस्ट ब्रिलियंट अँड टॅलेंटेड स्टुडंट ऑफ सूर्यवंशी कॉलेज. आणि आता तर शूर आणि पराक्रमी हे सुद्धा सिद्ध झालंय. पल्लवी हसते आणि मग पल्लवीला भूतकाळात घडलेला एक प्रकार आठवतो. तेव्हा शांतनू आणि पल्लवी दोघंही गाडीत बसलेले असतात. तेव्हा शांतनू पल्लवीला म्हणतो की सीट बेल्ट बांधता येतो का? तेव्हा पल्लवी म्हणते की विमानाचा आहे का? तेव्हा शांतनू म्हणतो की विमानाची काय गरज, तू तर कायमच उडत असते. शांतनू पुन्हा तिला रूममध्ये फिरवतो. एका ठिकाणी येऊन म्हणतो की हे आपली पावभाजी डेट, ही फेवरेट स्टुडंट मला पावभाजी खायला घेऊन गेली होती. आणि मग पावभाजी खात असतानाच्या गोष्टी आणि आठवणी ताज्या होतात. पल्लवी त्या फोटोसमोरचं पुन्हा ते एक गुलाब हातात घेते आणि मग थोडं पुढे जाऊन शांतनू पल्लवीला घेऊन येतो. तेही एक फोटो लावलेला असतो. तेव्हा शांतनू म्हणतो की सूर्यवंशी कॉलेजमध्ये जेव्हा तू डान्स सेट केला होतास त्यावेळी मयंकचा प्रॉब्लेम झाला होता आणि मला कृष्ण बनवावं लागलं होतं. आपला पहिला परफॉर्मन्स, आणि तेव्हा आपण आयुष्यभराचे साथीदार असू याची जराही कल्पना नव्हती. पल्लवी त्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवते. नंतर पुन्हा एक फोटो शांतनू पल्लवीला दाखवतो आणि म्हणतो की जेव्हा मी तुला प्रपोज केलं होतं आणि तू ॲक्सेप्ट केलं होतंस तेव्हाचं, आणि तू मला पहिल्यांदा आय लव्ह यू म्हणाली होतीस. नंतर तो तिला एक पुन्हा फोटो दाखवतो आणि म्हणतो की हा आपल्या लग्नातला, पहिल्यांदा सूर्यवंशी कुटुंबामध्ये सून म्हणून पाऊल टाकलं होतंस. पल्लवीला तो देखील क्षण आठवतो. पल्लवी तिथलंही एक गुलाबाचं फूल तिच्याकडे घेते. पल्लवी शांतनूला म्हणते की थँक्यू फॉर एव्हरीथिंग. पल्लवी खूप आनंदी असते. तेव्हा शांतनू पल्लवीला बेडवर बसवतो. बेडवर बसल्यानंतर शांतनू एक कापड बाजूला करतो तर त्यात साडी आणि फोटोज असतात. शांतनू पल्लवीला म्हणतो की हा आपल्या जर्नीमधला सगळ्यात ब्युटिफुल आणि प्रिशियस डे होता. त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने एकमेकांचे झालो होतो. पल्लवी त्या साडीला हात लावते. तेव्हा शांतनू म्हणतो की हीच साडी नेसली होतीस ना तू तेव्हा, खूप सुंदरही दिसत होतीस. आणि मग पल्लवीला तिच्या भूतकाळातल्या गोष्टी सर्व आठवत असतात. पल्लवी साडीवर ठेवलेला रोज घेते आणि तोही तिच्याकडे ठेवते. पल्लवी मनात विचार करते की याच दरम्यान आपल्याला एकत्र येता येऊ नये म्हणून मोठ्या आईने आजारपणाचं नाटक केलं होतं. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असावेत ही शंका मला याच वेळी आली होती. शांतनू पल्लवीला उठवतो आणि एका ठिकाणी घेऊन येतो. गणपतीची मूर्ती असते. तेव्हा शांतनू म्हणतो की बाप्पा, तुझा बाप्पा.
तू मेघना वहिनींच्या रूममध्ये गेली तेव्हा बाप्पा देखील मेघना वहिनींच्या रूममध्ये गेला. आता तू परत आली आहेस तर तू यायच्या आधी तो आलाय. पल्लवी बाप्पाची मूर्ती हातात घेते आणि मनात म्हणते की बाप्पा, मोठ्या आईंचं खरं रूप मी अजूनही शांतनूंसमोर उघड करू शकले नाही. त्यांना फक्त या घराची सत्ता हवी आहे आणि त्यासाठी त्या किती क्रूर वागू शकता हे मला शांतनूंना दाखवून द्यायचंय. आता लवकरात लवकर ते शक्य व्हावं यासाठी मला आशीर्वाद दे. शांतनू पल्लवीजवळ येतो आणि तिला विचारतो की काय झालं. पल्लवी म्हणते की काही नाही, पण पल्लवीला त्रास होत असतो. मग शांतनू तिला म्हणतो की तू आराम कर, मी आलोच. शांतनू जायला निघतो तेव्हा पल्लवी त्याचा हात धरते. तेव्हा शांतनू पल्लवीजवळ बसतो. तेव्हा पल्लवी शांतनूच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप भावूक झालेली असते. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना. काही तांत्रिक अडचणींमुळे भविष्यात आपला चॅनल बंदही राहू शकतो. त्यामुळे आत्ताच आपल्या स्वाभिमानच्या बॅकअप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद. मोठी आई तिच्या रूममध्ये येते आणि रूममधल्या सगळ्या वस्तू रागाने इकडे तिकडे फेकायला सुरुवात करते. म्हणते की ही पल्लवी मला संपली असं वाटत होतं आणि ही परत माझ्या राशीला येऊन बसली आहे. लिफाफाही सापडत नाही आणि काय करावं तेच समजत नाही. पल्लवी आणि शांतनूला मी इतकं लांब केलं होतं तरीही ते हल्ल्यानंतर जवळ आले. पल्लवी शांतनूवर काय जादूटोणा करते तेच कळत नाही. आणि आता तर शांतनू पल्लवीला स्वतःच्या खोलीतच घेऊन गेलाय. सुपर्णा काहीतरी केलं पाहिजे. आता काहीतरी करायलाच हवं. आदिती मॅम प्रभाकर सरांसाठी चहा घेऊन येते तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आदिती, पल्लवी घरी आली तर सगळ्यांना किती छान वाटलं ना. त्या पोरीचीही कमाल आहे. तिची जिद्द चिकाटी यामुळे ती पटकन बाहेर आली. आदिती मॅम म्हणतात की पल्लवी बरी होऊन घरी आली हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पण आपल्या शांतनूने तिची खूप सेवा केली हा. प्रभाकर सर म्हणतात की ही तर आनंदाची गोष्ट आहेच, त्याचबरोबर मला एका गोष्टीचा खूप राग येतो. काय माहिती आहे? पल्लवीवर हल्ला करणारे मारेकरी आपल्याच घरात आपल्याबरोबर फिरताय आणि आपण काय करतोय? हातावर हात धरण्यापेक्षा आपल्याकडे काहीच नाही आहे. पल्लवीची किती काळजी वाटते. बघितलं ना सगळ्यांसमोर कशा नाटकं करत होत्या. असं काही बघितलं ना तर डोक्यात तिडीक जाते माझ्या. दीदी मॅम म्हणतात की प्रभाकर, तुझ्या इतकाच माझा देखील संताप होतो. एक लक्षात घे, आपण या क्षणी आता काहीच करू शकत नाही. बिचाऱ्या पल्लवीने इतके दिवस इतका जीव धोक्यात घातला, तिला काय मिळालं सांग? शेवटी हातातून लिफाफा निसटलाच ना. प्रभाकर सर म्हणतात की त्याच गोष्टीचं वाईट वाटतंय. बिचारीने एवढे कष्ट घेतले आणि तो पुरावाही हातातून निसटला आणि या सगळ्या प्रकारात तिचा जीव तिने धोक्यात घातला. खरंच तो लिफाफा मिळाला असता तर तिच्या या गोष्टींना यश मिळालं असं तरी मानलं असतं आपण. यासाठीच माझा जीव तुटतोय ग. इकडे विभावरीला भारतीताईंचा फोन येतो तेव्हा त्या म्हणतात, अहो मला हे बोलायचं होतं की. तेव्हा विभावरी म्हणते की सॉरी भारतीताई, मला पूर्ण कल्पना आहे की अपेक्षित काम माझ्याकडनं झालं नाही. मी तुम्हाला शब्द देते की दिवस रात्र हे सगळं काम करून मी तुम्हाला पूर्ण करून देईल. भारतीताई म्हणतात की अहो हो, ती मला खात्री आहे, पण मी त्यासाठी फोनच नाही केलाय. पल्लवीची विचारपूस करायला फोन केलाय. आता तिची तब्येत कशी आहे? तिला काही त्रास नाही ना आता? हे आहे ना ती? तेव्हा विभावरी विचारते की तुम्हाला पल्लवीबद्दल कसं काय माहीत? भारतीताई म्हणतात की अहो कसं आहे की आता जरी ही बातमी बाहेर पडली नसेल तर सूर्यवंशीची सून आहे ना ती. एवढं सगळं घडल्यावर बाहेर कळणारच ना सगळ्यांना. विभावरी म्हणते की हो, आम्ही सुद्धा त्या धक्क्यातनं अजून बाहेर नाही आलोय. त्यामुळे कोणालाच काहीच सांगितलं नाही. त्यामुळे पल्लवी बरी आहे आता. घरी आली आहे. जखम भरायला अजून थोडे दिवस जातील. त्यामुळे डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती सांगितली आहे. भारतीताई म्हणतात की बरं, घरी आली ना ती, ते एकदाचं बरंच झालं. बरं मी ठेवते फोन. इकडे विभावरी विचार करते, भारतीताई पल्लवीची इतकी काळजी का करताय? त्यांची तिच्याशी इतकी ओळख कधी झाली? पल्लवी झोपलेली असते तेव्हा शांतनू पल्लवीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. मनात विचार करतो की किती छान झोप लागली आहे हिला आणि झोपताना किती क्यूट दिसते. ॲक्च्युली एवढी धावपळ करत होतीस, तुला खरंच विश्रांतीची गरज होती. त्यासाठी हे निमित्त नको होतं. मला ही झोपली तर तोपर्यंत हिच्या औषधांच्या वेळा बघून घेतो. शांतनू तीच फाईल उचकतो ज्यामध्ये पल्लवीच्या हॉस्पिटलची लिस्ट असते आणि सोबत लिफाफाही त्यामध्ये ठेवलेला असतो. शांतनू फाईलचं एक एक पान उचकत असतो. त्यावर औषधं चेक करत असतो. त्या औषधांच्या वेळा समजतात तेव्हा तो ती फाईल तशीच तिथे खाली ठेवून देतो. पुन्हा एक औषध बघायचं राहतं तेव्हा शांतनू पुन्हा ती फाईल हातात घेतो आणि पुन्हा चाळत असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे गुंड मोठ्या आईला फोन करतो आणि म्हणतो की मॅडम,
वकिलांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. ऑफिस पण बंद आहे आणि वकील पण गायब आहेत. मोठी आई म्हणते की तो लिफाफा आणि तो वकील कोणत्याही परिस्थितीत सापडायलाच हवेत, नाहीतर तुम्हाला असं गायब करेल ना तर कळणारच नाही. तेवढ्यातच शांतनू दरवाजा लोटतो आणि म्हणतो की मोठी आई. मोठी आई चांगलीच घाबरते. मोठी आई म्हणते की काय रे? शांतनू जरा रागातच म्हणतो की मला जरा तुझ्याशी बोलायचंय. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते रेश्मा भगत, नितीन लांडे, नीलम गीते, योगेश मेश्रम, लक्ष्मीप्रसाद सरदेसाई, सुवर्णा पिंपळे, रुपेश चौगुले, कोमल कदम, भाग्यश्री चहारे, राणी बेलोटे, निशिगंधा सांगळे, सोनाली मांडवेकर, ॲश डी, सुनीता सारंगकर, धनश्री देशमाने, योगेश टोनसाळी, जयश्री सुपेकर, रवी कवडे, स्वाती सुतार, मीना सामसे, प्रभा शिंगळे, आनंद केसवानी, ज्ञानेश्वर आचारी, कैलास जाधव, नलिनी मोरे, दीपक कुंभार, रेखा पाटील, गीता चंदेर, किरण भंडारी, किसन बुगडे, भास्कर दहाले, दत्ता मानेकर, तनुजा चौधरी, आरती भोसले, उत्कर्ष युवराज, वंदना तांबडे, मुकुंद कुलकर्णी, अनिशा हंडे, सपना हुकारे, वर्षा पडियार, कांतक, खंडू केसकर, संगीता गुनाकी, ओमकार नरेश्वर, खंडू केसकर, सुमन बेंडे, वीर जाधव, लीना चौधरी, जयश्री जोमकर, साक्षा खांडकर, जयश्री देशमुख, समाधान कराड, विद्या पाटील, मला फिरके, कोमल बुरेल, ज्योती यवतकर. या सर्वांनी व्हिडिओला खूप छान कमेंट करून प्रतिसाद केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.